मानहानीत जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे. श्री इंदुभूषण राय नावाच्या एका तरुणास माणिकतोळा कटात 10 वर्ष शिक्षा झाली होती. बंदीगृहात असता त्यासही घाण्याची आणि इतर कष्टांची रुची चाखावी लागली होती. जे लोक बाहेर गेले त्यात तोही होता. परंतु बाहेर जाऊन पाहतात तो आतल्या कामापेक्षा काहीतरी हलकी कामे आणि काहीतरी अधिक सवलती मिळण्याचे दूरच राहून त्यात आतल्यासारखेच कठीण काम देण्यात आले. बाहेर कोणी बंदी आजारी पडला तर त्या निमित्ताने त्याला बाहेरच्या सापेक्षतः बऱ्याच आरामदायक रुग्णालयात धाडण्यात येई. परंतु राजबंदीवान आजारी पडला तर त्यास त्या आजारी होण्याचाही एखाद्या अपराधासारखा दंड द्यावा लागे. कारण त्यास लगेच तापात वा रेच होत असता आपले अंथरूण डोक्यावर घेऊन आपली थाळी हातात घेऊन 2-4-5 मैल चालत परत त्या सेल्युलर तुरुंगाचे भीषण दार पाहावे लागे आणि आत येताच कोठडी बंद होऊन पडावे लागे. त्या त्रासास इंदुभूषण कंटाळून गेले. शेवटी निरुपाय होऊन त्यांनी बंदिवास पत्करला. दंडाबेडी हातकडी पत्करली, पण हे कष्ट नकोत म्हणून काम करण्याचा साफ इन्कार केला. शिक्षा झाली. बंदीगृहात परत त्यास कोंबण्यात आले. येताच बारी म्हणाला, "काय तू परत आलास? तुला काय वाटते की बाहेर काम इन्कार केले म्हणजे कारागारात कोठडीत बंद होऊन तुला सुखाने पडता येईल? छट, जाओ, इसको कोलू में ले जाओ." झाले. त्यास तसेच नेऊन घाण्यास लुंपण्यात आले. ते वैतागून गेले. "आम्ही पुष्कळ धीर दिला. तुला तर 10 वर्षात शिक्षा आहे. आम्हाला तर जन्मठेप. तेव्हा आमच्याकडे पाहून तरी मनास धीर दे." संध्याकाळी तेल घेऊन जाताना मी त्यास गुप्तपणे भेटलो. 4 शब्द बोलू शकलो. तो म्हणाला, तो नेहमीच म्हणे, "छे, या नीच मानहानीत जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे." मी पुन्हा वरच्याच कोटीक्रमाने धीर दिला आणि म्हटले, "स्वदेशासाठी स्वार्थ प्राण यांचा त्याग करणे जसे कर्तव्य तसेच बंधो मनाचाही त्याग करणे कर्तव्यच आहे. तू अजून 25च्या आतबाहेर माझ्यासारखा आहेस आणि माझ्याहून तुला सुटण्याची पुष्कळ आशा आहे. तर धीर धर. सध्या कष्ट सोसून जग की पुढे सुटताच पुन्हा देशमातेची सेवा करता यावी." तर असे घाईघाईने 4 शब्द बोलणे झाले. 2-4 दिवस काढले. रोज संध्याकाळी घामाने चिंब झालेला, पायात बेडी खळखळत आहे, 20-20 पौंड तेलाची बादली उचलून आणि खांद्यावर भुसीचे पोते घेऊन वाकत उघडा वागडा चाललेला इंदू मला दुरून दिसत असे. आम्ही सगळेच तसे चालत आलो होतो. तोच एक दिवस सकाळी कोठड्या उघड्या जाऊन आम्ही जो बाहेर पडतो तो वॉर्डर गुपचूपपणे मला सांगू लागला की, "कोणास मी सांगितले म्हणून माझे नाव कळवू नका, पण इंदू काल फाशी खाऊन मेला." थक्क होऊन मी उभा राहिलो. आता काल संध्याकाळी धडधाकट शरीराचा तो तरुण कोठडीत बोलत बोलत बंद झाला. सकाळी उठून पाहतात तो आपल्याच कपड्यास फाडून त्याच्या केलेल्या दोरीने स्वतः फाशी खाल्लेला, मान मोडलेली, जीभ निघालेली, दोनही पाय ढिले डोंबकळते अशा फाशीला टांगून वरच्या खिडकीशी मेलेला लोंबत आहे. त्या मानी तरुणास अपमानास्पद जीवनापेक्षा मरण अधिक सुखकर वाटले. जिकडे तिकडे काळी छाया पसरलीशी दिसू लागली. त्या तुरुंगात असे फाशी खाऊन कोणी ना कोणीतरी सरासरीने 2 महिन्यातून एकदा मरत असे. पण राजबंदी असा तोच पहिल्याने फास खाऊन मेला. मन म्हणू लागले, तुमचीही एक दिवस अशीच गती होणार. 10 वर्षास कंटाळून तो मेला. तुला तर 50 वर्ष शिक्षा आहे, म्हणजे तुला मेल्या वाचून सुटकाच नाही. परंतु या दुःखद विचारात उदासीनपणे गलितधैर्य होऊन बसण्यास बारीसाहेबांनी पुरता वेळ दिला नाही. कारण 2-3 तासातच बातमी लागली की इंदुभूषणाने कष्टास कंटाळून आत्महत्या केली हे सत्य लपवून बारीने चौकशीत असे विपर्यसच सिद्ध करण्याचा प्रयत्न चालवला की इंदूने वेडाच्या भरात किंवा आपसातल्या भांडाभांडणीचे द्वेषात आत्महत्या केली. इंदूने मरताना आपल्या गळ्यात एक चिठ्ठी बांधून ठेवली होती. ती चिठ्ठी बारीने लपवून टाकली असे त्यावेळी उपस्थित असलेल्या बहुतेक बंदिवानांचे म्हणणे होते. ती इंदुभूषणाच्या स्वतःच कथनाची चिठ्ठी छपवून बारीने त्यांच्या हस्तकांकडून बातमी पसरवली की इंदू तुरुंगात कष्टाने मेला हे खोटे आहे. थोडक्याच वेळाने रितसर चौकशीसाठी वरचे अधिकारी आले असताना त्यापुढे झालेल्या साक्षीत बारीने राजबंदिवानातील त्यांच्या होस हो मिळवून देण्याचे व्रत घेतलेल्या 1-2 साक्षीदारांनाही इंदू माथे फिरून मेला, कष्ट असह्य होऊन मेला असे म्हणता येत नाही असे सांगावयास लावले. पण इकडे निरोपावर निरोप धाडून
माझ्या विभागातील राजबंदीवानांनी इंदूच्या फाशीचे कारण आकस्मिक वेळ किंवा आपसातले भांडण नसून असह्य कष्ट, त्रास आणि आशाशून्यता हेच होय अशी सर्वांची निश्चिती करवली आणि कसे तरी करून बारीच्या भीतीने गांगरून न जाणाऱ्या एका राजबंदीवानाचे नाव साक्षीदारात येताच त्याच्या गर्भी इंदूच्या कष्टाची माहिती एका अधिकाऱ्यापुढे सांगितले. अलाहाबादाच्या स्वराज्य पत्राच्या संपादकातील जे 3-4 झुंजार आणि निर्भीड तरुण राजबंदीवानात आले होते त्यापैकी एकाने ही साक्ष दिली आणि भयास आणि धाकट दटशास न जुमानता हिंदू कष्टास कंटाळून मेला असे स्पष्ट सांगितले. इंदूंशी माझे झालेले भाषण मी सर्वांना सांगत होतो, पण मला बारी साक्ष देण्यास चौकशीत बोलविनाच. संध्याकाळी मात्र मजकडे बारी आला आणि मला चुचकारून सांगू लागला की स्वतः इंदूने चिठ्ठीत मी आपसातील भांडणांपायी मेलो म्हणून म्हटले आहे. तेव्हा मी म्हटले, तर मग ती चिठ्ठी का पुढे केली नाही? चौकशीत तर्कवाद वाढवण्यापेक्षा हा प्रत्यक्ष पुरावा तुमचे म्हणण्याचे समर्थन करणारा असून तुम्ही तो का पुढे केला नाही? अजून तरी मला ती चिठ्ठी दाखवा. स्वतः 2-3 दिवसांपूर्वी इंदूचे माझ्याशी प्रत्यक्ष झालेले भाषण आणि आपण बुवा अशा हालात 10 वर्ष जगू इच्छित नाही हे त्याचे इतरांच्या संकटात अनेक वेळा निघालेले उद्गार आम्हास माहीत असता तुम्ही म्हणता तो एकाएकी माथे बिघडून मेला. पण समजा एकाएकी माथे बिघडून मेला तरी हा प्रश्न राहतोच की असे यशक्वचित निमित्ताने त्याचे माथे भडकावे इतके ते अशक्त आणि क्षीणधैर्य झाले कसे? त्याचे माथे की ज्याने भयंकर कट केले, फाशी, काळे पाणी, विश्वासघात, बंदीशाळा, बंदिवास इत्यादी आघातास हसत हसत सहन केले आणि केव्हाही माथे फिरूपणाचे का चिडखोरपणाचे एकही चिन्ह अनेक समय सहकाऱ्यांशी साहजिकपणे चालणाऱ्या वादविवादात कधीही व्यक्त केले नाही. कोणत्याही देशातील राजबंदीवानात संकटात खितपत पडलेले असताना साहजिक ज्या उत्पन्न होतात अशा काही मतमतांतरादी चर्चा आम्हा राजबंदीवानात प्रत्ययहीन चालत. ज्या चर्चेचा परिणाम त्या चर्चेत सहभागी होणाऱ्या कोणावरही झालेला नाही, हिचाच परिणाम इंदूसारख्या नेहमी विवादाचे धक्के चपेटे सोसलेल्या पक्क्या मनाच्या तरुणावर व्हावा इतकेच त्याचे मन दुर्बल स्थितीत कोणी आणले? त्याच कारण काय? अर्थात असह्य झालेले कष्ट, तुरुंगात कष्ट, बाहेर गेला तेथेही असह्य कष्ट आणि यातना. पुन्हा काम इन्कार करून आत आला तो कोलू दत्त म्हणून उभा, म्हणून तो मी फाशी खाऊन मरेन म्हणून स्पष्ट म्हणू लागला आणि म्हणूनच मेला. त्यास माथे फिरले म्हणून नाव दिले तरी ते का फिरले हा प्रश्न सोडवताना पुन्हा तेच सत्य तुम्हास मान्य करावे लागेल. असे माझे बारी साहेबांशी बोलणे झाले. साहेबांचा माझ्यावर एक प्रकारचा प्रकोप होण्यात जी अनेक कारणे झाली त्यात हे एक महत्त्वाचे कारण होते की मी इंदूच्या फाशींचे उत्तरदायित्व कारावासातल्या राजबंदीवानास भोगाव्या लागणाऱ्या यातनांवर आहे असे स्पष्टपणे प्रतिपादन करीत राहिलो. बाकी त्या भयंकर परिस्थितीत बारीच्या धाकाने ज्यांनी मूग गिळून स्वस्थ बसण्याचेही धैर्य न दाखविता इंदू कारावासाच्या यातनाने फाशी खाऊन मेला नाही असे सांगितले, तेही ती भीतीप्रद परिस्थिती बदलताच आज प्रसिद्धपणे इंदू कष्टास कंटाळून मेला आणि त्याचे उत्तरदायित्व ज्या यातना राजबंदीवानास अंदमानात सोसाव्या लागल्या त्या यातना देणाऱ्या पद्धतीवरच आहे असे सांगत आहेत. भयप्रद अवस्थेतून पार पडल्यावर तरी सत्य ते त्यांनी सांगितले एवढे तरी बरे केले. नाहीतरी आता तरी कसा बोलू म्हणून दुराग्रह धरून भय संपल्यावरही पूर्वी सांगितलेल्या असत्याच असत्य म्हणून प्रतिपादन करणारा अप्रामाणिकपणाही काही तुरळकच असतो असे नाही. इंदुभूषणापाशी जी पुस्तके सापडली त्यात एक थिऑसॉफीचे पुस्तकही होते. एवी तेवी इंदुभूषण कारावासाच्या यातनांनी मेला नाही हे पर्यवेक्षक, चीफ कमिशनर इत्यादी वरच्या अधिकाऱ्यांच्या मनावर ठासवून हिंदुस्थान सरकारकडे आपल्या कारागृहाची कागाळी जाऊ नये म्हणून अखेर बारीच्या कोटीक्रमाची येथपर्यंत गती गेली की त्याने असेही प्रतिपादन करण्यास आरंभ केला की थिऑसॉफीची पुस्तकेच हिंदूंच्या फाशीची उत्तरदायी होत, कारण त्या पुस्तकांनी बुद्धी क्षीण होते आणि मनुष्य नाकाबिक धरायच्या व्यसनात फसून वेडगळ होतो. बारीसाहेबांच्या या शेवटच्या उपपत्तीचे हिंदुस्थान सरकाराची किती समज पडली ते काही सांगता येत नाही. पण इंदूंच्या देशातील भावांनी चौकशी करा म्हणून हट्ट धरला असताही या प्रकरणाचा वाद त्या वेळेस तरी तेथे संपल्यासारखाच झाले. इंदू फाशी गेला या धक्क्याने जिवंत राहिलो, तेही आपापले दिवस कधी भरतात म्हणून मोजू लागले. इंदूंच्या फाशीविषयी तुम्ही
कितीही गोंगाट केला तरी माझे काय वाकडे झाले म्हणून पोर्ट ब्लेअरचा तो आडदांड परमेश्वर उघड गप्पा मारू लागला. राजबंदीवानांना काही एक असह्य कष्ट काढावे लागत असून त्यांची स्थिती अंदमानात शक्य तितकी सुसह्य आहे अशी ही प्रतिवृत्ती रिपोर्ट्स जाऊ येऊ लागली. तोच पुन्हा एक भयंकर दुर्घटना घडली. दुर्दैवी इंदूला आपला इतिहास जगात सांगता आला नाही. पण ही दुसरी दुर्घटना ज्यावेळी घडली ते दुसरे एक राजबंदीवान उल्हासकर दत्त ह्यांनी सुदैवाने 12-13 वर्षांनी ते सुटून आल्यावर आपले वृत्त आठवेल तितके लिहिले आहे. म्हणून त्यांची माहिती थोडीशी त्यांच्या शब्दात ऐकूया. ह्या माणिकतोळा खटल्यातील तरुणाविषयी अंदमानात त्यांच्यावर कामाचा इन्कार केला म्हणून खटला भरविणाऱ्या मॅजिस्ट्रेटने देखील असे उद्गार काढले होते की उल्हासुरकर इज वन ऑफ द नॉबलेस्ट बॉयज आय हॅव एव्हर सीन, बट ही इज टू आयडिलिस्टिक. अशा ह्या उदात्त तरुणाची त्या कठोर कारागारात काय दुर्दशा झाली ते त्याच्या शब्दात ऐकूया. मला आपल्या हिंदुस्थान देशात तेलाचे जो घाणा असतो तशा एका घाण्यास जुंपण्यात आले. देशातील घाणा बैल ओढतात. ते बैल दिवसभर घाण्याभोवती फिरून जास्तीत जास्त 16 पौंड तेल सरसूचे काढतात. परंतु अंदमानात बैलाचे स्थळी माणसे घाण्यात जुंपले जातात आणि त्यापासून तेच तेल प्रत्येकी 80 पौंड पिसून घेण्यात येते. 3 माणसे घाण्यात जुंपलेली असत. जेवणाची काही मिनिटे सोडून सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती माणसे त्या घाण्यास बैलासारखे सावकाश नव्हे तर सारखे पळत पळत फिरवीत असत. नाहीतर तेल पुरे होणार नाही ही भीती. जर एखादा रेंगाळला तर सोटा घेऊन जवळच उभा असलेला पेटी ऑफिसराच्या दंड्याचा रट्टा पाठीवर धपदिनी बसलाच म्हणून समजावे. या रट्ट्यांनीही कोणी पळू शकला नाही तर त्यास शुद्धीवर आणण्याचे दुसरे उत्तेजक औषध म्हणजे त्या रेंगळ्या बद्दीस त्या घाण्याच्या दांड्यास हातपाय बांधवायचे आणि इतरास पळावयास सांगावयाचे. अर्थातच तो मनुष्य भुईवरून फराफर ओढून जाऊन त्याचे अंग रक्तबंबाळ होई, डोके धडाधड आपटे व तोंड फुटे. मी प्रत्यक्ष असे उदाहरण पाहिले आहे. हाय हाय, मनुष्याची स्थिती मनुष्याने काय केली आहे. मी असा हा घाणा फिरवीत संध्याकाळी थकून कोठडीत जेव्हा बंद होण्यात जाई तेव्हा मला मी उद्या पुन्हा उठेन असे काही वाटत नाही. तरी देखील उठे, पुन्हा जुंपला जाई, पुन्हा उठे. आम्ही म्हणत असू आलिया भोगाचं शक्यतो तोंड देऊया. परंतु आमच्याबरोबर आलेले साधे बंदीवान 6 महिन्यांनी नियमाप्रमाणे तुरुंगातून बाहेर धाडण्यात आले. आणखी टोळ्याच्या टोळ्या येत 6 महिने बंदीगृहात राहत बाहेर सुटून जात. पण आम्ही मात्र तसे आत खितपत पडलेलो. वर्षानुवर्षे तसेच. अखेर एक दिवस कारागृहातून आम्हाच बाहेर धाडण्याचा हुकूम आला. परंतु ती सुटका केवळ आगीतून फोपाट्यात पडण्यासारखी होती. कारण बाहेर गेल्यानंतर मला ज्या जिल्ह्यात धाडण्यात आले त्यात विटांचे काम मला देण्यात आले. अर्थातच मला सकाळपासून दुपारपर्यंत ओल्या विटा नेत आणीत सारखे पळावे लागे. हे काम साधारण बंद्याचेही इतके कंटाळवाणे आणि थकव्याचे वाटे की त्या कामावर त्यांनी राहावे म्हणून थोड्या दुधाची लालूसही त्यास देण्यात येई. परंतु हे दूध बंदीवानाच्या थाळीत पडले की त्यावर पेटी ऑफिसरचा किंवा तंडेलाचा डोळा आलाच. मलाही दूध मिळू लागले. पण मी इकडे तिकडे न पाहता ते गटकन घशात ओतले. थोडे दिवस लोटताच मी नैवेद्य न दाखविल्याविषयी तंडेलांचा राग अनावर होऊ लागला. इतर बंदींचे दूध त्याला मिळे तेव्हा याने मला ज्या कामास दूध मिळत नसे त्या कामावर माझी बदली केली. नंतर माझी नेमणूक एका अत्यंत कष्टदायक कामावर झाली. एका उंच आणि जवळजवळ कड्यासारख्या टेकडीवर 2 डब्यात पाणी भरून ते डबे काठीस बांधून पाणक्यासारखी ती कावड वर साहेबांच्या बंगल्यावर नेऊन पोचवायची. ते मनाचे ओझे, ती टेकडीची चढण, प्रत्येक मिनिटास पाय घसरून खाली पडून मरावयाचे भय. पाणी भरून थकलो तरी बरेच दिवस तसेच रेटले. आता प्रकृतीस ते असह्य झाले. तेव्हा काम इन्कार करण्यावाचून गत्यंतर नव्हतेच. जीव त्रासून गेला आणि एके दिवशी साफ सांगितले की मी काम करीत नाही, जा, काय वाटेल ते कर. खटला झाला. मॅजिस्ट्रेट पुष्कळ समजावू लागला. थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये विसावा घे म्हणाला. पण आजपर्यंत भोगलेल्या सर्व कष्टानंतर माझी निश्चिती झाली होती की आम्ही राजबंदीवानांनी कितीही कामे केली तरी आम्हास बंदिवासातील सवलती काही मिळाल्या नाहीत. जितके राबावे तितके अधिकच राबावे लागणार. मग मी काय म्हणून राबायचे? ते माझ्या शरीरावर अधिकार गाजवीत, पण माझ्या मनावर, माझ्या आत्म्यावर मी होऊन काय म्हणून त्यांची सत्ता गाजू द्यावी? मी माझ्या देहास दास करण्याचे काम आपण होऊन तरी करणार नाही असा निश्चय केला.
मला 3 महिने अधिक सक्त कष्टांची शिक्षा झाली. मला कारागृहात परत बंद करण्यात आले. तेच ते कष्टमय कारागृह. दाराशीच बारी उभा पाहताच ओरडला, ऐक, हे बाहेरचे मैदान नाही, कारागार आहे. शिस्त मोडलीस, काम केले नाहीस की वेत मारीन. वेत कसे? एक एक फटकाऱ्या सरशी 1-1 इंच खोल तुझ्या मासात रुततील असे 30 वेत मारीन. मी उत्तर दिले, तुम्ही माझे तुकडे तुकडे करा, मी काम करणार नाही, कारण तुमचे काम अनितिकारक आहे असे मला वाटते. झाले. बंदीवानाने तात्काळ मला 8 दिवस हातकडीत नेऊन टांगण्यास सांगितले. इतक्यात एका क्षणात माझ्यापुढे एक चमत्कारिक देखावा येऊन गेला. मला भासले की आता भोसले असे म्हणतो, पण तेव्हा मला ती अगदी खरोखरच घटना आहे असे वाटले. बंदीपाल बारी मला म्हणाला, तू माझ्या उपमर्द केलास, चल, मी तुझ्याशी द्वंद्व युद्ध खेळतो. तुझ्या वतीने प्रतिनिधी असेल तो बोलव. मला वाटते तुझ्या वतीने तुझा पक्ष घेऊन सावरकर द्वंद्व युद्ध करील. असे बोलत त्याने सावरकरांना टेलिफोनने बोलावले. सावरकर नेहमी दिसत त्याहून थोडी कृश अशी एक व्यक्ती पुढे आली. बंदीपालाने त्याला विचारले की उल्हासचा पक्ष घेऊन तुम्ही द्वंद्वयुद्ध खेळाल का? ते म्हणाले, होय. लगेच बंदीपाल बारीने त्यांनी विचारताच एक हातमोजा आव्हान देण्यासाठी फेकला आणि एक हत्यार सावरकरास दिले. यावेळेस मी माझ्या प्रतिनिधीच्या आणि बारीच्या त्या द्वंद्वयुद्धाकडे अत्यंत उत्सुकतेने पाहत राहिलो आणि जेव्हा बारीचे आणि सावरकरांचे ते सशस्त्र द्वंद्वयुद्ध चालता चालता आमच्या पक्षाचा विजय होऊन बारीच्या तोंडावर सावरकरांनी तो हातमोजा फेकलेला फाडकन बसताच बारीचे तोंड झणझुणत उतरून गेले, तेव्हा मला विलक्षण आनंद झाला. इतक्यात मी सावध झालो. तो देखावा वितळून नाहीसा झाला आणि मी हातकडीत जाऊन उभा राहिलो. मला फिरून हातकडीशी उभा करून हातकडीत हात अडकवून 30 कुलूप लावून लोंबकळत ठेवले. तेव्हाच मला ताप येतोसा वाटला. भिंतींशी टेकून मी तसाच उभा राहिलो. समोरून सूर्याचे किरण मला सारखे तापवित होते. माझा ताप वाढत चालला, म्हणूनच मला कोणी विषारी औषध बळीच पाजित आहे तसा देखावा दिसू लागला. या विलक्षण देखाव्यानंतर मला पुन्हा सामसूम दिसू लागले. तोच डॉक्टर आला. मला भयंकर थंडी वरली होती. ताप 107 होता. मी हातकडीत गुंगून झुलत होतो. यापूर्वी त्याला ताप चढल्याची बातमी 2दा कार्यालयात पोचवण्यात आली होती, परंतु त्याला हातकडीतून सोडण्याची आज्ञा देण्यात आली नव्हती. नंतर मला हातकडीतून काढण्यात आली. मी जवळजवळ बेशुद्ध होऊन पडलो आणि मला भयंकर आकड्या येऊ लागल्या. ती दुपारची वेळ होती. उल्हासनगर हातकडीत उभा आहे इतके आम्हा सर्वांस कळले होते, परंतु वर त्यांच्या कथनात वर्णिलेल्याप्रमाणे त्यांना विलक्षण भास होण्याइतके त्यांचे ज्ञानतंतू दुर्बळ होऊन त्यांच्यावर तापाची नशा चढत आली होती आणि तरी देखील ते हातकडीतच होते यास आम्हास मागमूसही नव्हता. आम्ही कोठडीच्या दाराशी सहज उभे राहिलो होतो. तो एकाएकी कर्कश किंचाळ्या आणि धरपकडीचा कोलाहल ऐकू आला. पोटात धस्स झाले. असे कोलाहल आणि किंकाळ्या अंदमानाच्या त्या कारागृहात वारंवार ऐकू येत असल्याने त्यांचा भयद अर्थ साधारणतः सर्वांना अवगत असे. कोणा बंद्यास ठीक करावयाचे म्हणजे त्यावर एकाएकी 10-5 वॉर्डर पेटी ऑफिसरांनी हल्ला करून त्यास कोठडीत कोंडून बेदम झोडपवायचे आणि नंतर सर्वांनी पसार होऊन जाई साक्षीपर्यंत कोणी सापडवायचे नाही, अशा त्या प्रकरणाऱ्यांच्या किंकाळ्यांचा अर्थ असे. तेव्हा पोटात धस्स झाले की आज एखाद्या राजकीय बंदिवानास तर ठीक करण्यात येत नाही ना. बारी आणि पेटे ऑफिसर अनेक वेळा उघड म्हणत. एकदा राजबंदिवानातील 1-2 भांडकुदळास ठीक केले की आता ह्यांच्या सर्व चळवळी आणि ऐट होते की नाही नवशीची होईल. वॉर्डरास विचारले, किंकाळ्या कोण फोडत आहे, काय गडबड आहे? तो म्हणाला, मला माहीत नाही. अंतःकरणास भेटून जातील अशा करुण पण पिसाळलेल्या किंकाळ्या एकसारख्या ऐकू येऊ लागल्या. 5व्या क्रमांकाच्या भागातून मला कोणाला तरी ओढीत पाठीत 10-5 जण रुग्णालयात उचलून नेत आहेत. तो किंकाळ्या फोडीत आहे, धाडकन पडत आहे, आरडाओरड घालीत चालली आहे. जितक्यात एका वॉर्डरने धावून येऊन हळूच सांगितले की उल्हासकर पागल हो गया. होय. उन्हामध्ये तळपत अंगात ताप भरत 107 अंशापर्यंत चढलेला असतानाही हातकडीत हात बांधून उभ्या केलेल्या उल्हासकराचे ज्ञानतंतू जे पूर्वीच्या वर्षानुवर्षांच्या कारावासाच्या कष्टांनी भ्रामक देखावे दिसण्या इतके आधीच क्षीण झालेले होते, ते निर्बुद्ध होऊन त्यास उन्माद आला. शरीरास भयंकर आकड्या येऊ लागून तो 10 जणांस आवरेना. कसाबसा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यास आणून टाकला. उल्हासकर स्वभावाने अत्यंत विनोदी असे. त्यास फाशीची शिक्षा झाली तेव्हा देखील
तो हसत कोट्या करीत होता. तो त्यांचा विनोद उन्मादातही त्यास सोडीना. रात्रभर कर्कश किंकाळ्या खोडीत असह्य यातना भोगीत तो निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज अगदी जशीच्या तसे काढून उन्मत्तपणे हसत असे. अशा त्या रात्री आम्हा झोप कशी ती लागेल. असा गमती विनोदी हसरा उल्हासकर, फाशीची शिक्षा ऐकतानाही हसणारा, अशा गमती विनोदी उल्हासकारी वेडा व्हावा असे कष्ट आपले हे शरीर तरी किती दिवस सोसू शकेल. आपले हे ज्ञानतंतू तरी किती दिवस हा ताप सहन सावू शकतील. अशी शंका प्रत्येक जन्मठेपीच्या राजबंदीवर विचलित करू लागून उल्हासकरांच्या प्रत्येक किंकाळी सरशी पोटात धस्स होऊ लागले. तथापि अधिकारी येऊन चौकशी करून अजून तरी त्यास नीट व्यवस्थित रीतीने वागवण्यात येईल अशी आशा त्या रात्री थोडी बहुत वाटत होती. पण सकाळी उठून पाहतो तो रुग्णालयातून कधीही ऐकले नाही असे कर्कश क्रंदन ऐकू येऊ लागले. अम्मा अम्मा अशा बंगाली हाका हृदय विरघळीत कानखळ्या बसतील अशा एकसारख्या येऊ लागल्या. झाले तरी काय? कोणी म्हणाले उल्हासकर खरंच वेडा झाला आहे की ढोंग करीत आहे हे पाहण्यासाठी त्यांना अधिकारी वीज लावीत आहेत. मला ते कृत्य संभवनीय वाटेना. परंतु ते खरे की खोटे हे स्पष्ट स्वतः सांगण्यापेक्षा उल्हासबाबूंच्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातील त्यांच्याच भाषेतून ऐकूया. या अर्धबुद्धीत आणि यातनाही मला आठवते की मेडिकल सुपरिटेंडंटने मला विजेची पेटी लावून वीज दिली. ती यातना माझ्याच्याने सोसवेना. धक्क्यावर धक्के बसताच ती वीज माझ्या अंगात संचारू लागली. तिचा ओघ माझ्या शरीरातील स्नायूही स्नायू, धमनींनी धमनी, तंतूंनी तंतू अत्यंत क्रूरपणे ताड ताड ओढीत चालला आहे की काय असे वाटू लागले. माझ्या अंगात भूत शिरते आहे की काय असे मला वाटले. आणि जे अश्लील शब्द मी जन्मात उच्चारले नव्हते ते मी यातनांच्या भागात उच्चारित ओरडत राहिलो. पुढे संपूर्णपणे बेशुद्ध होऊन पडलो तो तसाच. 3 दिवस रात्री पूर्णपणे बेशुद्ध स्थितीत पडलेलो होतो असे मला शुद्धीत आल्यावर मित्रांनी सांगितले. त्याच्या आम्हा मित्रास तो मेला असेच वाटले. त्याच्या भयानक कारोळ्या वीज लावल्या वेळेसच त्याने फोडलेल्या होत्या. ती विजेची पेटी त्यास का लावण्यात आली, त्याच्या तापावर किंवा त्याच्या उन्मादावर वीज देणे हे औषध म्हणून की काय. त्यानंतर जेव्हा 8-10 दिवसांनी उल्हास पुन्हा किंचित भानावर आला त्यावेळेस त्याला त्याच्या प्रियकर कुटुंबियांच्या करुण हाका ऐकू येऊ लागल्या. वेळात त्यास वाटले की जसे काही ते सर्व अतिशय व्याकुळतेने त्याच्या नावाने हाका मारित आहेत. त्यास वाटले त्यांच्या या सर्व दुःखास मीच मूळ कारण. हाय हाय, मी केवढा पापी अपराधी कुलांगार निपजलो. असा पश्चाताप होऊन त्याने बंदिवान स्वतःचीच चवाळी फाडून दोरी वंडली आणि त्या खोलीत त्यास कोंडले होते तिच्या त्या मागच्या खिडकीस टांगून असे शेकडो त्रस्त लोक जीव देत तीस टांगून घेऊन फाशी खाण्यासाठी आपली मान त्या दोरीत अडकवली. तोच पहारेकऱ्यांनी सुदैवाने आज धरले असे भासताच उल्हास खाली उतरला आणि वाचता ज्याने त्यास ती विजेची पाटी लावून तो सुपरिटेंडंटने त्यास वेळेस का ते कोणास ठाऊक सुट्टीचा अवधी घेऊन निघून गेला आणि दुसरा एक पर्यवेक्षक आला. त्याचा राजबंदीवानातच नव्हे तर सर्वत्र पुष्कळ निष्पक्षीय म्हणून लौकिक होता. त्याने दुसऱ्या दिवशी ते फाडलेले चवाळे पाहून आणि ती फाशी खाण्याची गोष्ट ऐकून उल्हासला काही फटकारून काही धीर धरून म्हटले, मी जरी इंग्लिश आहे, सरकारी नोकर आहे, तुमची भाषा आमची हिताहिते भिन्न आहेत आणि म्हणूनच तुम्ही क्रांतिकारकांनी जे केले ते योग्य असे मला म्हणता येत नाही. तरी इतके सांगतो की तुम्ही तुमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे केले ते तुम्हाला ज्या अर्थी तुमचे कर्तव्य म्हणून तुमच्या प्रामाणिकपणे वाटत होते त्या अर्थी त्या कृत्याविषयी तुम्हाला स्वतःच दोष देण्याची वा आत्मनिंदा करण्याची काही एक आवश्यकता नाही. तुम्ही तरुण आहात. आता एक दिवस आपली जन्मठेपेची शिक्षा भरून परत स्वदेशात जाल, मग फाशी खाण्याचे भ्याड कृत्य का करता. मला तुमच्या ओष्टांचे कारण माहीत आहे. असह्य कठोर परिश्रम, एक्सेसिव्ह हार्ड लेबर हेच तुमच्या शून्यतेचे कारण आहे. परंतु मी एकटा ते दूर करू शकत नाही कारण मी सरकारी नोकर आहे आणि तुम्हा राजबंदीवाना सक्त परिश्रमाची कामेच करावयास लावावी अशी सरकारी आज्ञा आहे. मला ती पाळली पाहिजे. तथापि तुम्हास मी तुमची हरकत नसेल तर आणि ती स्थिती तुम्हास कष्टाळू बरी वाटत असेल तर सवलत म्हणून मी वेड्यांच्या रुग्णालयात धाडतो. पहा काय ते. हे पर्यवेक्षकांचे भाषण ऐकताच उल्हासने ते स्वीकारले आणि
त्यास वेड्याच्या रुग्णालयात धाडण्यात आले. तेथे जे वारंवार वेडाचे झटके, आकड्या, दातखिळं, विलक्षण देखाव्याचे भान इत्यादी मानसिक यातना सोशीत, परंतु ते वेड्यांचे रुग्णालय हे ज्यांच्या तुलनेत स्वतः सवलत वाटावी अशा त्या कठोर हातकामाच्या परिश्रमातून सुटल्याविषयी शुद्धीत नसताना आनंद मानीत 10-12 वर्ष कितपत होते. ते प्रथम अंदमानात, तेथून मद्रासच्या वेड्यांच्या रुग्णालयात होते व तेथून ते शेवटी 12-14 वर्षांच्या अटकेनंतर सुटले. ज्या दिवशी दुपारी एकाएकी कर्कश किंकाळ्या उठून त्या ऐकताच भयभीत झालेल्या राजबंदीवानास उल्हास वेडा झाला म्हणून कळते, त्यांच्या 2-4 दिवसांमागूनच बारी माझ्याशी संवाद करावयास आला. मी सहसा होऊन त्याच्याशी वा कोणाही सरकारी अधिकाऱ्याशी बोलत नसे. ते आपण होऊन आले म्हणजे इष्ट ती मते स्पष्टपणे त्यांच्यापुढे मांडण्यास मागेपुढे येत असे. ही गोष्ट बारीसाहेबास माहीत असल्याने ते काहीही विशिष्ट फारच घटना झाली की माझे मत काढण्यात येत असत. त्या दिवशी ही स्वारी अगदी हसत हसत आली. बारीला दुष्ट भाषणांची इतकी ओढ लागलेली होती की विनोदातही मर्मी लागणारे शब्द तो सहज बोलून जाई.